जान्हवीसुद्धा बरंच काय-काय बोलली ताई. म्हणजे अगदी तुम्हाला जो शासनाचा पुरस्कार मिळाला होता तो सुद्धा मुद्दा काढला गेला. पण आत्ता आम्ही शेवटच्या दिवसाला बघितलं, की तुमचं आणि जान्हवीची छान मैत्री झाली होती. निघताना तुम्ही अगदी तिला मिठी मारून सुद्धा निघालात. हे परिवर्तन कसं किंवा ही मैत्री कशी झाली? मला वाटतं हे तिच्यातलेच गुण जे आहेत, जे खरे गुण आहेत, म्हणजे नाटकी नाहीत, त्यांनीच मला जिंकून घेतलं. कारण जेव्हा ती त्या ग्रुपमध्ये होती, ए ग्रुपमध्ये, जेव्हा ती अरबाज, निकी, वैभव आणि इरिना आणि ह्यांच्याबरोबर होती, तेव्हासुद्धा ती एकदा काय म्हणाली मला, टास्क झाला, आमचं शाब्दिक बरंच व्हायचं, असं 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 असं, आणि तिची एक पद्धत आहे, ती आक्रमक होऊन असं 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 बोलायची वगैरे. तर ती मला म्हणाली, ताई तुमचे पाय दाबून देऊ का, असं ती तेव्हाही म्हणाली. आणि तिने माझे पाय दाबले आणि तेव्हाच मला असं वाटलं की मुलगी अशी का वागते आणि मग असं का. आणि त्याच्यानंतर आमची चांगलीच मैत्री जुळली. म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं. आणि स्वयंपाकात ती इतकी तत्पर होती की सगळ्यांना वेळेवर जेवण मिळालं पाहिजे, हा तिचा गुण. नंतर आता काही दिवसांपूर्वी तिने माझे ड्रेससुद्धा ऑल्टर करून दिला, सुई दोरा हाती घेऊन. ते मी करू का. आणि सांगकाम्या आणि मालक हे आमचं मध्ये झालं होतं एक टास्क, त्याच्यात मी मालक होते, ती सांगकामी होती. तर ती सगळं काम करायची आणि तरीसुद्धा मी तिला एखादं काम सांगितलं तर तेही ती करायची, तिची तयारी होती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर मला असं वाटलं निश्चितपणे. आणि दुसरं म्हणजे मला तिचा एक स्पष्ट वक्तेपणा आवडला की माझी परिस्थिती, मी अशा मध्यमवर्गीय ह्याच्यातून येते, कुठेही असा हे नाही आविर्भाव की मी म्हणजे मी मोठी वॅम्प आहे आणि त्यामुळे माझं राहणीमान असंच आहे वगैरे नाही. सगळं मी हे कमवलेलं आहे. त्यामुळे हे तिचं मॉडेस्ट जे मत होतं आणि एक स्पष्ट मत, कुठेही त्यात तिने खोटं बोलली नाही, हे मला तिचे गुण हळूहळू आवडले. आणि म्हणून ती मैत्री झाली. आणि दुसरं म्हणजे तीही एकटी होती विदाऊट एनी सपोर्ट, मीही एकटी होती. आणि तसंच तिचा एक टास्क खेळण्याचा जो महत्त्वाकांक्षा होती की जसं काय हा जीवन मरणाचा प्रश्न आहे बिग बॉस म्हणजे, अशा ह्याने ती खेळते. त्यामुळे तिने मला जिंकून घेतलं.